नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर। आत्ता आपण हा जो व्ह्यू बघितलेला आहे तो व्ह्यू आहे संजय गांधी नॅशनल पार्कचा व्ह्यू आहे। जर आपण अशा टाईपचा हायर फ्लोअरचा आणि असा ओपन व्ह्यू असणारा जर फ्लॅट विकत घ्यायचा विचार करत असाल तर हा फ्लॅट तुमच्यासाठीच आहे। तर चला आता आपण हा फ्लॅट बघूया। हा जो फ्लॅट आहे पोखरण नंबर 2 वरती आशा एज नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये दिलेला आहे। हायर फ्लोअरवरती हा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटचा रेरा कार्पेट जो आहे तो 654चा कार्पेट आहे आणि युजेबल कार्पेट बाल्कनी आणि सगळं पकडून जर आपण बघितलं तर साधारणपणे 740चा हा युजेबल कार्पेट भेटणार आहे। ज्यावेळेस आपण याची एंट्री आणि एक्झिटची गोष्ट करतो, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस प्रॉपर ईस्टला बाहेर जातो आणि ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो आपण वेस्ट दिशेने घराच्या आतमध्ये येतो। डोअरमधून ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो, घरात आल्यानंतर आपली एंट्री हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये आपल्याला एल शेपमध्ये आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे। आणि हा जो पार्ट आहे हा याचा डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे। साधारणपणे 5 ते 6 जण बसतील एवढा मोठा डायनिंग स्पेस याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। हा जो पार्ट आहे ह्या वॉलवरती आपण आपला टी व्ही युनिट सेट करतो आणि मध्ये हा जो पॅसेज आहे ते आपण टिपॉय वगैरे ठेवल्याच्यानंतर समोरचा जो भाग आहे ह्या भागामध्ये साधारणपणे आपलं इथे सिटिंग एरिया आपण आरामात सेट करू शकतो। हॉलला लागूनच मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि हॉलला लागून एक स्टँडिंग बाल्कनी झालेली आहे आणि त्या बाल्कनीतून ज्यावेळेस आपण समोर बघतो तर अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला दिसत आहे जो आपण मागाशी बघितलेला आहे। वेस्ट दिशा आहे, घरामध्ये हवा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला हवा अनुभवायला भेटते। हॉल झाल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पुढच्या बाजूला येतो तर इकडे एक पॅसेज देण्यात आलेला आहे आणि पॅसेजच्या लेफ्ट साईडला इथे किचन देण्यात आलेले आहे। ही या किचनची एंट्री आहे। किचनच्या आतमध्ये आल्यानंतर 2 ग्रॅनाईटचे प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत। खाली मॉड्युलर किचन बनवलेले आहे, वरती आपल्या स्टोरेजसाठी भरपूर जागा दिसत आहे। घरामध्ये आपल्याला गॅस पाईपलाईन आलेली दिसते आणि किचनच्या बाजूला लागूनच येथे आपल्याला फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि किचनला लागून एक मोठी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे। किचन झाल्याच्यानंतर किचनच्या बरोबर अपोजिट साईडला ज्यावेळेस आपण बघतो तर याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। कॉमन टॉयलेट बाथरूमच्या बाहेर आल्याच्यानंतर माझ्या राईट साईडला याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे। ही या कॉमन बेडरूमची एंट्री आहे। कॉमन बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्यानंतर ह्या बाजूला येथे एक छोटासा वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला आहे। इथे आपण एक छोटा वॉर्डरोब सेट करू शकतो आणि हा जो उर्वरित बेडरूम आहे तर ह्या जागेवरती आपण आपला एक बेड ॲडजस्ट करू शकतो आणि बाजूला मोकळी जागा शिल्लक राहते आपल्याला दोन्ही बाजूला आणि हॉलला लागून देखील आपल्याला एक स्टँडिंग बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि याचा देखील व्ह्यू आपल्याला हा संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा व्ह्यू दिसत आहे। कॉमन बेडरूमच्या बाहेर आल्याच्यानंतर बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला येथे याचं मास्टर बेडरूम आहे। ही ह्या मास्टर बेडरूमची एंट्री आहे। घरामध्ये आल्याच्यानंतर मास्टर बेडरूममध्ये आल्याच्यानंतर हा जो स्पेस आहे इथे आपल्याला वॉर्डरोब आपण सेट करतो। मोठी जागा देण्यात आली, साधारणपणे ती 4 ते 5 डोअरचं इथं वॉर्डरोब सेट होईल आणि हा जो भाग देण्यात आलेला आहे हा याचा बेडरूमचा भाग आणि हा जो आहे हा उर्वरित बेडरूम आहे आणि याच्या लेफ्ट साईडला आपण बघतो तर याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि हा जो पार्ट आहे इथं जर आपला आपण असं बेड सेट करतो किंग साईडचा बेड आरामात इथे बसणार आहे आणि चारी बाजूला आपल्याला फिरण्यासाठी देखील मोकळी स्पेस शिल्लक राहते आणि त्या बेडरूमला लागून देखील आपल्याला इथे एक स्टँडिंग बाल्कनी आलेली आहे आणि हा बाल्कनीचा व्ह्यू देखील आपण पाहत असोल तर हा देखील अतिशय सुंदर असा संजय गांधी नॅशनल पार्कचा व्ह्यू आपल्याला दिसेल। तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे आशा एज। आशा एजमध्ये हा हायर फ्लोअरवरती फ्लॅट आहे। त्याचा कार्पेट एरिया आहे 740चा युजेबल कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण फ्लॅट हा वेस्ट साईड ओपन आहे, त्याच्यामुळे घरामध्ये आपल्याला खूप चांगली हवा अनुभवायला भेटते आणि भरपूर सूर्यप्रकाश देखील आपल्याला अनुभवायला भेटतो। तर ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक डेडिकेटेड अशी कार पार्किंग भेटणार आहे आणि ह्या फ्लॅटची जी प्राईज आहे ती आहे 1,75,00,000 अशी याची प्राईज देण्यात आलेली आहे। ज्यावेळेस आपण याचा टायटलचा विचार करतो तर ओसी रिसीव असा प्रोजेक्ट आहे। 2 विंग आहेत, ए आणि बी, दोघांचं पोझिशन झालेलं साधारणपणे 6 ते 7 वर्ष जुनी अशी बिल्डिंग देण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेस आपण ॲम्युनिटीजचा विचार करतो ह्या प्रोजेक्टमध्ये सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज देण्यात आले। त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, जिम आहे, इंडोअर्स गेम्स आहे, क्लब हाऊस देण्यात आलेले आहे। तर अशा लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना एन्जॉय करण्यासाठी ॲम्युनिटीज ह्या कॉम्प्लेक्सने देण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस आपण लोकेशनचा विचार करतो तर हा ठाण्यातील वसंत विहार पोखरण नंबर 2 हा अतिशय प्राईम असं लोकेशन आहे।
ह्या प्रोजेक्टच्या बरोबर राईट साईडला हिरानंदानी मेडूचा कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या बाजूला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह देण्यात आलेले आहे. कॉम्प्लेक्सच्या अपोजिट साईडला लोकपुरम पब्लिक स्कूल देण्यात आलेलं आहे. हे साधारणपणे 500 मीटरच्या अंतरावरती आहे. वसंत विहार स्कूल हे साधारणपणे 1 किलोमीटरच्या अंतरावर देण्यात आलेलं आहे आणि DOE पब्लिक स्कूल हे त्याच्या मागे साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि ज्यावेळेस आपण हॉस्पिटलचा विचार करतो तर ज्युपिटर हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर देण्यात आलेले आहे. तर उत्तम अशी कनेक्टिव्हिटी आहे आणि अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. ठाण्यातील सर्वात प्राईम असं लोकेशन आहे. जर आपल्याला हा फ्लॅट पाहायचा असेल किंवा आपण ह्या पोखर नंबर 2 परिसरामध्ये 2 BHK फ्लॅट परचेस घ्यायचा विचार करत असाल तर नक्कीच आपण एकदा फ्लॅटला व्हिजिट करा आणि त्याच्यानंतरच आपण आपला निर्णय घ्या. ह्या फ्लॅटच्या व्हिजिटसाठी आपण आम्हास खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन फ्लॅटच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.